हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल लाईफस्टाईल ए टू झेड. आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक अशी गोष्ट जी तुम्ही वापरून तुमचं एज एक 10 वर्षांनी तरी कमी करू शकता. सो ती कोणती गोष्ट आहे आणि ती कशी वापरायची ती ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. एक तर तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स असतात, माहिती आहे की आपल्याला की पोल्युशनमुळे खूप स्किन प्रॉब्लेम्स येत आहेत, जसं की व्रिंकल्स येतात. ड्राय स्किन असेल तर व्रिंकलचा प्रॉब्लेम, ऑइली स्किन असेल तर पोल्युटन्स ते आत जाऊन पिंपल्सचा प्रॉब्लेम, ॲक्नेचा प्रॉब्लेम, परत ड्राय स्किन असेल तर खूपच अधिक ड्राय होते. सो ह्या सगळ्या गोष्टीतून जर का तुम्हाला थोडंसं इझी लाईफ करायचं असेल आणि तुमची ब्युटी आहे तशी ठेवायची असेल तर तुम्हाला एक गोष्ट ही नेहमी वापरावी लागेल. आणि ती कशी वापरायची हे मी आज सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी पहिला आधी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा, कारण तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा कळू दे ना की कसं व्यवस्थित आपण राहू शकतो ह्या एजमध्ये सुद्धा. सो ती गोष्ट म्हणजे आहे रेटिनॉल. रेटिनॉल ही विटॅमिन आहे आणि हे तुम्ही लावलं, सपोज वयाच्या 22व्या वर्षी लावायला चालू केलं तर खूपच चांगलं आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. हळूहळू तुमची स्किन इम्प्रूव्ह होईल तुम्ही दरवेळेस लावलं तर. सो रेटिनॉल कसं लावायचं तर आठवड्यातून साधारण एकदा चालू करा. जर का ड्राय स्किन असेल तर आठवड्यातून एकदा चालू करा. जर ऑइली स्किन असेल तर मग अल्टरनेट दिवस तुम्ही लावू शकता. ज्या वेळेस तुमच्या स्किनला त्याची सवय होईल त्यावेळेस मग तुम्ही, जर का ऑइली स्किन असेल तर मग रोज लावलं तरी चालेल. ड्राय स्किनवाल्यांनी थोडी काळजी घ्यायची, कारण ते खूपच ड्राय करते स्किन आपल्याला. रेटिनॉलमुळे खूप ड्राय होते स्किन. सो त्यांनी आठवड्यातून 2दा किंवा 3दा वापरलं तरी चालेल. सो कसं करायचं आहे तर 2च ड्रॉप्स लागतात. साधारण 2 ड्रॉप्स घ्यायचे आणि प्लेस करायचे. आणि आपण कसं साबण लावतो तसं घस घासायचं नाही आहे, तर हळूवार हाताने फक्त ते आतमध्ये पोर्समध्ये जातील असं बघायचं आहे. आणि सगळीकडे व्यवस्थित असं लावलं की थोडा वेळ थांबायचं, एक साधारण 2-3 मिनिट तरी त्याची ॲक्शन होऊ द्यायची. आणि एक चांगलं मॉइश्चरायझर ड्राय स्किनवाल्यांनी तर ऑइली मॉइश्चरायझर वापरलं तरी चालेल, कोल्ड क्रीम वापरलं तरी चालेल. पण ऑइली स्किनवाल्यांनी ऑइल फ्री मॉइश्चरायझर किंवा मग मसाज क्रीम असेल किंवा तुमच्या स्किनला जे काय तुम्ही वापरता, ज्यामुळे खूप ऑइली पण व्हायला नाही पाहिजे आणि मॉइश्चर मिळायला पाहिजे, असं वापरायचं आहे. आणि हे कधी वापरायचं, कारण रेटिनॉलमुळे तर सनस्क्रीनमुळे अजून त्याला प्रॉब्लेम होऊ शकतात. सनस्क्रीन नाही लावलं तुम्ही तर. सो मग त्यापेक्षा ना उन्हात लावण्यापेक्षा, म्हणजे डे टाईमला लावण्यापेक्षा नाईट टाईम बेस्ट आहे. कारण जर का तुम्ही सनस्क्रीन चांगल्या पद्धतीचं वापरत नसता, चांगल्या क्वालिटीचं जर का नाही वापरलं तर मग तुम्हाला स्किनवरती थोडेसे रॅशेस दिसतील किंवा मग ब्लॅक स्पॉट्स दिसतील. आणि मग ह्या प्रॉब्लेमपासून कारण ना खूप अशी तुमची स्किन सेन्सिटिव्ह करते रेटिनॉल. सो बेस्ट वे मी जसं वापरते की तुम्ही दिवसभर सनस्क्रीन लावा आणि तुम्हाला जे पाहिजे ते आधी फाउंडेशन वगैरे तुम्ही यूज करा दिवसभरासाठी. मग संध्याकाळी आल्यानंतर जेव्हा आपण आता कुठे बाहेर जाणार नाही आहे असं ठरवलेलं आहे, तेव्हा तुम्ही प्रॉपर वॉश करा फेस आणि मग त्यावेळेस रेटिनॉल लावा. म्हणजे मग एक प्रोटेक्शन मिळतं आणि सननी डॅमेज होणार नाही. आणि सनस्क्रीन लावायची पण गरज नाही ना रात्री. सो फक्त रेटिनॉल आणि एक छान मॉइश्चरायझर. ओके. बट माझी अशी सवय आहे की मी कुठलीही गोष्ट वापरली तर मी टॅल्कम पावडरचा एक हात लावतेच, कारण मला एक असा बेस तयार होतो स्किनवर. म्हणजे माझ्यासाठी तरी मी बघितलं की हे चांगलं आहे की पावडर लावली की मग बाकीचे काही गोष्टी आहेत, धूळ वगैरे प्रदूषण हे जात नाही स्किनमध्ये आणि स्किन चांगली राहते. सो ही एक सवय लावा की
मे बी एक 10 मिनिटांनी किंवा 15 मिनिटांनी एक टॅल्कम पावडर, इवन झोपताना सुद्धा तुम्ही एक टॅल्कम पावडर आणि चांगल्या क्वालिटीची, चांगल्या कंपनीची त्याचा एक हात लावा. सो ऑइली स्किनसाठी तर खूप बेस्ट आहे. ड्राय स्किनवाल्यांनी नाही वापरली तरी चालेल रात्रीची, पण ऑइली स्किनला मस्ट आहे. सो टॅल्कम पावडरचा एक हात लावा. ड्राय स्किननी फक्त रेटिनॉल आणि मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल. तुम्हाला कुठलं ऑइल सूट होत असेल चेहऱ्याला तर ते ऑइल लावलं तरीही चालेल. सो हे वापरून बघा आणि नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला. सो मी नवीन नवीन असे पोस्ट रोज असे पाठवत आहेत. रोज जरी नाही जमले तरी ॲटलिस्ट मी बघेन की 2-3 पोस्ट तरी आठवड्यात होतील. ओके, वापरून बघा आणि नक्की कळवा.